तर सुप्रभात मित्रांनो, इकडे आपला नाश्ता चालू आहे. आपण नाश्ता बनवलेला आहे. भुर्जी पाव आणलेले, भुर्जी बनवलेली अंड्याची आणि पुलावसुद्धा बनवून घेतलेला आहे. आता दुर्वाचा फक्त नाश्ता बाकी आहे आणि चहासुद्धा बनवून घेतलेला आहे आणि पिण्यासाठी सुद्धा घेतलेला आहे. पार्सलसुद्धा बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे पुढे चहा घेण्यासाठी वगैरे कुठे थांबायला नको. काल आपण इथेच रूम घेतलेली होती. तर आता पॅकिंग आपली झालेली आहे. सगळी सामान बाहेर काढलेलं आहे, गाडीमध्ये भरायचं आहे. हे सर्व आपला पसारा. अनुष्काचा नाश्ता झालेला आहे. आमची दुर्वा नाश्ता करत आहे, पण लेडीज कंपन्यांची तयारी व्हायची आहे. दुर्वा कसा वाटला नाश्ता? खाऊन तर बघ. खाल्ला नाही अजून, दुर्वाने खाते. चला पुढच्या तयारीला लागू. तर मित्रांनो, इकडे आपण निघण्याची सर्व तयारी झाली आहे. गाडी कोल्ड स्टार्टवर लावली आहे. दोन्ही गाड्या आपल्या मागे पुढे आहेत आणि बघू शकता आपले सगळे फॅमिली मेंबर आलेले आहेत. आणि आता निघण्याची तयारी. आजपासून खरं ॲडव्हेंचर आहे. पहिला जोजीला पास लागेल आपल्याला. आज कारगिलपर्यंतचा मुक्काम आहे आपला. कारगिलचा आज मुक्काम आहे, म्हणजे 250-300 किलोमीटरचा टप्पा आहे आणि तो खूप ॲडव्हेंचरवाला आहे आणि क्रिटिकल आहे. बघूया कशा प्रकारे आता होतं. कोणाला काय त्रास वगैरे होते का बघू. ऑक्सिजनची कमी असल्यामुळे होऊ शकतो. ही आपली बिल्डिंग आहे, ह्याच्यामध्ये ती दुसरा मजला आहे, तो आमचा पूर्ण फ्लोअर होता. डायनिंग सगळं जो तुम्हाला काल मी दाखवला जेवणासाठी वगैरे वापरलेला. 2 रूम खाली होत्या. हां, हॉटेलचा नंबर वगैरे आम्ही टाकू याच्यावर, कोणाला पाहिजे असेल तर. खूप स्वस्तमध्ये आहे. हे हॉटेलचं नाव वगैरे आणि नंबर हे बघा. कोणाला पाहिजे तर पास करून बघा, ह्याच्यावर सगळं येईल. तर हा गेट आहे. नॅरो गल्ली आहे थोडी जाता येता. बाकी काय हायवेवरच आहे, टेन्शन नाही मिळत. सिटीपासून बाहेर आहे 10 किलोमीटर. चला निघूया आता. दुर्वा, आता पुढचे तुम्हाला व्ह्यू जबरदस्त दिसतील. पुढचे दृश्य आहेत ते एकदम खतरनाक आहेत. बघूया किती बर्फ वगैरे लागते, कुठे लागते ते बघायला मिळेल आता आपल्याला. तर मित्रांनो, आपण इकडे चेरी खाण्यासाठी घेतलेले आहेत. कारगिल रोडला जाताना हे बघा चेरीवाले कसे बसले. जागोजागी हे चेरीवाले बसलेले आहेत. 150 रुपयाला बॉक्स आहे. बघा तुम्ही किती भारी चेरी आहे. आवडले का? दुर्वाला आवडत नाही. दुर्वाला आवडतात. 2 टाईपचे चेरी आहेत, एक लाईट कलर, एक डार्क कलर. ही एक आपली गाडी नाही, एक इकडे गाडी. एकामागे एक आपल्या गाड्या आहेत, एक इकडे आहे. आणि आता आपण हायवेला लागलेले आहेत. आता कारगिल आहे 174 किलोमीटर, म्हणजे 250 किलोमीटर कारगिल आहे. यांना चेरी थोडे दिल्या, आपण डिवाइड केलेत. आता इकडे आपण पण चेरी घेतलेल्या आहेत आणि मंदिसला चेरी खायला आवडते खूप. दर खा चालू आहे गिरण त्यांची. चला पुढे निघूया. बघा मित्रांनो, कसे नदीचे आहे. नदी दिसते एकदम क्लिअर वॉटर. गढूळ पाणी नाही, शुद्ध पाणी. आणि जागोजागी आता सोनवारला लागेल पहिल्यांदा आपल्याला. आता रस्ते कसे ग्रीनरी वाले रस्ते आहेत सर्व हे कारगिल पर्यंत. मग नंतर डोंगरांचं सगळं सौंदर्य रूप बदलून जाईल. वेगळ्या प्रकारचे डोंगर लागतील. टकलू डोंगर माझ्यासारखे. टक्कू ते बघ डोंगर बघ कसे मस्त आहे. टोकू सांगायचं आता. आणि गर्दी भरपूर आहे या रोडला. सर्व मला वाटतं या साईडला जातात. सोनमार्ग पर्यंत गर्दी असेल. सोनमार्ग आणि कारगिल 0 पॉइंट, जोजिला पास 0 पॉइंट तिथपर्यंत ह्या गाड्या असतील. मग पुढे नसतील, कारगिल साईडला नसतील, कमी होतील गाड्या. शेती होते बघ इकडे पण, चेरीची शेती आहे तर. बघा मित्रांनो, कसे बर्फाचे डोंगर बाजूला लागलेले आहेत. जोजिला पास आता जवळजवळ 40 किलोमीटर आहे इथून. आणि इकडे लोक बायकर वगैरे थांबलेले आहेत. ट्रक वगैरे असे रपारप येतात. त्यामुळे आपल्याला ती गाडी काय गेले का काय खाली, का अशी थांबवले काय माहिती. बघा रस्ते कसे आता डेंजर रोड चालू झालेले आहेत घाटाचे. तर मित्रांनो बघा, सोनमार्ग 15 किलोमीटर आहे, कारगिल 135 आहे. आता वाजलेले आहेत 9:45, 9 वाजून 50 मिनिटं. 49 म्हणजे 50 मिनिटं, 10 मिनिटं आहेत 10 वाजायला.
आणि आपण आता टनल येईल, सोनमार्ग टनल येईल. आपण घरून म्हणजे हॉटेलवरून 7:30ला निघालेलो. ते आज किती तास झाले आता आपल्याला? किती रे झाले? 2.5 तासात आपण किलोमीटर कापलेले आहेत. फक्त 70-80 किलोमीटर कापलेले आहेत 2.5 तासात. कारण हा ट्रॅफिकवाला रस्ता, परत घाटाचा रस्ता आणि बर्फाचे डोंगर बघा तुम्ही कसे दिसतात वरती. कशाला एक साईडला चालू, एक साईडला चालवा ना. तर मित्रांनो, इकडे आपण थांबलेलो. सोनमार्ग टनल आहे समोर आणि आपण इकडे थांबलो. तिकडे सगळ्यांनीच आपल्या ग्रुपने प्रत्येकाने रील काढल्या स्वतःची फॅमिली बरोबर, प्रत्येकाच्या बायको बरोबर रील काढल्या. पुन्हा आपण केव्हा येतात एवढा लांब. आणि हे रील काढायची पद्धत त्यांची वेगळीच आहे. मंदिश फॅमिली यांनी सुद्धा रील काढलेली आहे आणि आम्ही सुद्धा रील काढली आहे. राहुलने वगैरे सुद्धा रील काढली आहे. वातावरण आणि दुर्वाची स्पेशली आम्ही दुर्वाची पण रील काढलेली आहे. तर ती आम्ही टाकूच व्हिडिओमध्ये. पण ठीक आहे, थोडाफार खर्च करावा लागतो. त्यांना पण पोटा पाण्यासाठी काय द्यावंच लागते. आपलेच फोन आहेत ॲपलचे, त्यांच्याकडे सुद्धा. पण एक त्यांची काढण्याची पद्धत खूप जबरदस्त आहे. बघूया रील आल्यानंतर. एक भेजा मैंने, जो एक का था मैं भेज दिया, अगर और चाहिए होगा. तर मित्रांनो, आता हा सोनमार्ग टनल आहे. गेल्या वर्षी बनला आहे. 2025 साली चालू झालेला आहे. जवळजवळ 6 ते 8 किलोमीटरचा टनल आहे. 6.5 किलोमीटरचा टनल आहे. आणि पुढे जो आपण जोजिला पास जाणार आहेत त्याला सुद्धा टनलचं काम चालू आहे. तो 15 ते 16 किलोमीटरचा टनल होईल. मग जोजिला पास जो 0 पॉईंट आहे तो बायपास करता येईल लोकांना. जर लेहला वगैरे जायचं असेल, कारगिलला जायचं असेल तर एका दिवसात ते जाता येईल आपल्याला. बघा कसं जबरदस्त टनल आहे. बघा मित्रांनो, किती जबरदस्त बर्फ आहे. आता सोनमार्ग टनल मधून आपण बाहेर आलेलो आहोत आणि टेम्परेचर सुद्धा आता कमी झालेलं आहे. 19 डिग्री पर्यंत आलेला आहे. तिकडे 23-24 होता सोनमार्ग टनल. आणि पाणी बघा मस्त आहे. दिसत नाही ना नदी. वातावरण बदललं आहे, एकदम क्लायमेट चेंज झाला. सिनरीज दिसते मस्त छान. बदललं, डोंगराचे हेच बदलले, बर्फाचे डोंगर. आता आपण सोनमार्गला पोहोचलेले आहेत. हे सगळे घोडेवाले वगैरे आहेत. इकडून 0 पॉईंटला म्हणजे बर्फ दाखवायला वगैरे नेणार. सिनरी वगैरे पण आपल्याला गरज नाही बर्फ दाखवायला. आपल्याला जोजिला पास क्रॉस करतील तिकडे भरपूर बर्फ असेल. उलट बर्फाचा कंटाळा येईल आपल्याला. तर इथे थांबून फायदा नाही आणि कुठे इकडे काय ऍडव्हेंचर करून काय फायदा नाही. इकडे सगळं फक्त हे बघा, गेली पाठी सोनमार्गाची. आय लव्ह सोनमार्ग असं हे गेलं ना मागे, मी बघितलं. ते गाडी पार्किंगला लावायला लागेल. आय लव्ह सोनमार्ग आहे तिकडे. जाऊ दे, काय करायचं. हे सोनमार्ग साठी वगैरे रस्ता तिकडे. सोनमार्ग मार्केट लागला इकडे लेहसाठी वगैरे, लेह लडाख साठी आपल्याला रस्ता आहे हा. आता पुढे आपला कारगिल लागेल. आपण सोनमार्ग बायपास पुढे चाललेलो आहोत. बस आता सगळ्यात भारी रोड लागलेले आहेत जोजिला पास. हे सगळ्यात वर्ल्डचे डेंजरस रोड आणि सगळ्यात टॉपवर असणारे हायेस्ट रोड. तुम्ही बघू शकता किती खोल दरी होत चाललेली आहे. आता हळूहळू आपण वरच्या दिशेने जोजिला पासच्या दिशेने जात आहोत. आणि कसं डोंगरावर कसे रस्ते बनवले, छोटे रस्ते आहेत बघा. 2 गाड्या जेमतेम पास होतात. पण ट्रक वगैरे आला का थोडा साईड करावे लागते, लक्ष ठेवून चालवावे लागते गाडी. बघूया आता अजून वर गेल्यावर कसं वाटते ते. सुरुवात झालेली आता. बघा आता कसे डोंगर लागले समोर, डायरेक्ट बर्फाचे डोंगर. समोर आपली गाडी सुद्धा चाललेली आहे, जुनी इनोवा. आणि मागे आपली गाडी आहे नवीन. बघा कसे डोंगर बर्फाचे दिसतात. जबरदस्त सीन आहे. हे मोबाईल पेक्षा खरोखर डोळ्याने बघण्यासारखे आहेत. प्रत्येक वेळेला गाडीचा पॉवर मोड ऑन करावा लागतो इकडे, नाही तर गाडी चढत नाही. इनोवाला सिस्टम आहे पॉवर मोड. बघून खूप मस्त वाटतंय. मित्रांनो, इकडे जोजिला पासच्या इकडे आता जवळ आलेला आणि ट्रॅफिक लागलेली आहे. थांबवलेला आहे आपली एक गाडी.
दुसरी गाडी आपली तिकडेच आहे. समोर बघू शकता तुम्ही ट्रॅफिक पोलीस थांबवतात. थोड्या टप्प्याटप्प्याने एकदम गर्दी होती त्यामुळे पाठवतात. तर आपण थांबलेले आहे. नाही हे कुठे रे जायला हा रस्ता? अमरनाथ यात्रेसाठी हा खाली जाणारा रस्ता आहे. तो अमरनाथ यात्रेसाठी तिकडे गाडी पार्किंग करायची आणि पुढे चालत जायचा. हा सोनमार्गवरून जो रस्ता आहे तो इकडे खाली आहे. तुम्ही बघू शकता समोर बर्फाचे डोंगर आहेत. अर्धा बर्फ वितळलेला आहे, अर्धा दिसतोय, खाली नदी दिसते, समोर बर्फाचे पूर्ण डोंगर आहे. या बाजूला पण दाखवा, त्या बाजूला पूर्णपणे डोंगर कसे भरलेले आहेत. सर्व हे बर्फाचे डोंगर आहेत. किती जबरदस्त. आणि जोजिला पास आहे ते तिकडे टॉपवर. आपल्याला पुढे जायचं, खाली उतरायचं त्या बाजूला कारगिलसाठी. हा सगळ्यात मोठा पास आहे इकडचा जोजिला पास. ॲक्च्युली आम्ही रीलच्या भानगडीमध्ये खूप लेट पर्यंत टाईमपास केला, नाहीतर आम्ही क्रॉस करून झाले असते. 12 वाजले. आता जवळजवळ 12ला 5 मिनिट आहे, अजून जोजिला पास क्रॉस नाही केला. बघूया आता किती वेळ लागतो ते. किती वेळाने ट्रॅफिक ऑफ करतात. आता समोरून गाड्या सोडलेल्या आहेत, समोरच्या गाड्या येत आहेत आपल्या दिशेने. आपल्या गाड्या थांबवलेल्या आहेत. मित्रांनो बघा कसा डेंजर रोड आहे बघा. बाजूला काहीच हे नाही मिळत, गाड वगैरे काय नाही मिळत. कशा गाड्या चालल्यात बघा. ही समोर एक आपली गाडी आहे. कसा रस्ता आहे बघा. पूर्ण धुळीचा रोडचा काय पत्ताच नाही मिळत. धुळी, दगड, गोटे, सर्व मातीचा रोड आहे आणि खूप उंचीवर आहे. 10,000 फूट. 10,000 फुटावर आपण आलेलो आहोत आता. अजून आपल्याला 14,000 म्हणजे 4,000 अजून फूट चढायचं आहे. गाडीचं पूर्णपणे पॉवर मोड टाकूनच चालवावी लागते. 0 पॉईंटला पोहोचण्यासाठी आपल्याला 4,000 फूट, 4 का 5 आहे, 15,000 आहे वाटतं. बघा समोर कसा रस्ता दिसतोय. अजून किती कशी चढण आहे, कसे रस्ते आहेत बघा. डेंजर रोड. रोड आहेत बघा बघा जबरदस्त. थांबलो थोड्या वेळ. बघा ना रस्ते बघा कसे आहेत जबरदस्त. असे रस्ते बघा कसं डोंगराच्या कपारीमधून रस्ते बनवलेले आहेत. हे सगळ्यात टॉपला जवळजवळ आलेले आहेत आपण. अजून आहे वरती चढायचं, पण काही रस्ते बघा डोंगराच्या बाजूला कसा रस्ता बनवलेला आहे. हा तर मित्रांनो इकडे आपण जोजिला पासला पोहोचलेले आहेत. टॉपेस रोडवर तुम्ही बघू शकता ह्या दोन्ही गाड्या 11,649 फूट. ही आपली नवीन गाडी, ही जुनी गाडी. जाम स्ट्रगल करून आलेले आहेत आपण. खतरनाक रोड. पॉवर मोड शिवाय गाडी चढतच नव्हती. म्हणजे बहुतेक आमच्या गाडीचा लोड खूप झालेला आहे त्यामुळे गाडी चढत नव्हती. परंतु आपण पोचलेले आहेत. एक पास इकडचा सगळ्यातला देशातला सगळ्यात मोठा एक पास आपण पास केलेला आहे. तर आता पुढचे पास अजून आहेत. आपल्याला कारगिलला पोचायचं आहे, अजून जेवायचं आहे, थोडं इकडे फोटो काढू आणि पुढे मग निघूया. बघा तुम्ही कशा प्रकारे बर्फाचे डोंगर वगैरे. हा जोजिला पास आहे कारगिलला जाण्यासाठी लागणारा. चला बघूया आता पुढे काय करायचं ते. फोटो काढा इकडे. घेतलेला होता, तो खाण्यासाठी इकडे थांबलेला आहे. काय जबरदस्त लोकेशन आहे. समोर हायवे आहे तिकडे. आपण जोजिला पास नंतर पुढे आता कारगिलसाठी आहेत. आता दुसरा एक पास चढायला लागेल, त्यामुळे नंतर आपल्याला जेवता येणार नाही, म्हणून आताच जेवून घेऊ. आता वाजलेले आहे
साठी मस्त एकदम बेस्ट पुलाव केलेला आहे. थोडे तांदूळ आम्ही घरूनच आणलेले त्यामुळे ठीक आहे. इकडचे तांदूळचा प्रकारच वेगळा असतो त्यामुळे घरून आणलेले बरं आहे. लोणचं पण आणलं आम्ही. लोणचं आणलेलं आहे. पुलाव लोणचं आता खाणार आहेत. आज सोमवारच आहे नाहीतरी. आणि एक ड्रोन शॉट सुद्धा घ्यायला लावलाय. बघूया मिलिटरी कॅम्प तर जास्त वर नाही उडवायचा कारण इकडे सिक्युरिटीसाठी मिलिटरी कॅम्प जे आहेत त्याच्यामुळे लगेच तो क्लोज करतात. तिकडच्या तिकडे बंद पाडून टाकतात. तर बघूया आता ड्रोन उडतोय का. जास्त वर नाही नुकसान आपलं आहे. तो डायरेक्टली बंद केला वरून खाली आपटतो मग ड्रोन. बघा कसा रस्ता आहे, कशी डोंगर आहे, डोंगरावर बर्फ आहे, आकाश पण मस्त क्लिअर आहे. हे वातावरण क्लिअर असेल ना तरच फोटो वगैरे क्लिअर येतात व्हिडिओ मध्ये. नशीब चांगला आहे आपला की ऊन आहे आणि 3:30 वाजत आलेले आहेत. 3:30 झालेले आहेत. तर पावसाचं वगैरे वातावरण नाही मिळत, पाऊस वगैरे नाही, नाहीतर मग हे सगळं सिनरी सगळी फेल जाते. कारगिल किती किलोमीटर आहे? आता कारगिल आहे 82 किलोमीटर अजून आहे कारगिल. अजून एखादा पास लागेल वाटतं आपल्याला. जोजीला तर आपण क्रॉस केला, आता दुसरा एखादा पास लागेल. बघूया कोणता पास लागतो. पण डोंगराची सिनरी बघा काय क्लिअरिटी आहे. तर मित्रांनो इकडे आपण पोहोचलेलो आहे कारगिल वॉर मेमोरियल. तुम्ही बघू शकता तिकडे दाखव कसं दाखवलं. खूपच गर्दी आहे पार्किंगला वगैरे. आणि हे एंट्रन्स आहे इकडे. मध्ये आपण एंट्री करूया, फोटो वगैरे घेऊया. आपल्या आर्मी जवानांसाठी, आर्मी लोकांसाठी आपल्याला किती प्राऊड आहे, किती अभिमान आहे ते दाखवूया. इकडे आधार कार्ड दाखवायला लागते. चला बघूया. कारगिल वॉर मेमोरियल आहे जिथे आपण आलेलो आहेत. बघा तुम्ही कशा प्रकारे हे वॉर मेमोरियल आहे. तर मित्रांनो बघा आपला सर्व ग्रुप आलेला आहे. दुर्वा कसं वाटते. हे सर्व मेमोरियल आहेत, त्यांचं स्टॅच्यू आहेत. जे जवान वीर कॅप्टन वगैरे आहेत त्यांचे. कॅप्टन तू कोणता बत्रा का. विक्रम बत्रा. त्याचं बघूया कुठे आहे ते लावलेलं कारगिल वॉरमध्ये. त्याचं सुद्धा इकडे आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. मस्त ऊन वगैरे आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि लोक इकडे फोटो घेत आहेत. आपण सुद्धा फोटो घेऊया. बघा कसं डोंगर, बर्फाचे डोंगर, काय सीन आहे, जबरदस्त आहे. व्हिडिओ वगैरे चालू आहे. झेंडा बघा आपला तिरंगा सही एकदम मस्त. पण खूपच गर्दी आहे इकडे आज. हे रणगाडा, हत्यारं सगळी आपली. दुर्वा वगैरे येते मागे. हा कॅप्टन विक्रम बत्रा. हे बघा कॅप्टन विक्रम बत्रा. आपण पिक्चरमध्ये बघतो ते एवढंच आपल्याला माहिती आहे. पण इकडे फार जवान आहेत दुसरेही. बोलताना थोडा दम लागतो इकडे. हाय ॲटिट्यूडवर आहे. ऑक्सिजनची कमी आहे. पहिले हवा वाहते पण ऑक्सिजन कमी आहे. बघा तुम्ही कारगिल वॉर मेमोरियल. तिकडे सगळ्यांचे स्टॅच्यू आहेत पण तिकडे अलाउड नाही मिळत आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी. स्टॅच्यू नाही, त्यांचे मेमोरीचे फलक लावले आहेत. जे जवान शहीद झालेले आहेत त्यांचे फलक आहेत तिकडे. किती जवान शहीद झालेले रे काय आयडिया नाही पण भरते. पण तिकडे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो शूट करायला अलाउड नाही मिळत.
बघा तुम्ही कशा प्रकारे दिसतं इकडे, सर्वांना माहिती सांगतात तिकडे. बहुतेक इकडे बटालियन आहे ती महाराष्ट्रीयन आहे, मराठा बटालियन आहे. यावेळेला आदित्यला भेटले, बोलले मराठा बटालियन आहे आपली सर्व इकडे यावेळेला पोस्टिंगवर. दुर्बा कोणाला काय वाटते का, काय थकवा बिकवा थोडंसं सगळ्यांना धाकधूक वाटते. धाकधूक थोडीशी. बघा परत एकदा कसे बर्फाचे डोंगर आहेत आणि कारगिल वॉर मेमोरियल म्युझियम आहे समोर. म्युझियममध्ये बघायचं आहे हा तिरंगा फडकतो आपला. असं इकडे मेमोरियल बनवलेलं आहे कारगिलचं वॉर मेमोरियल. तुम्ही आले तर नक्कीच बघा. समोरचं दृश्य बघा, बर्फाचे कसे डोंगर आहेत. मित्रांनो बघा रस्ते कसे जबरदस्त आहेत. इथे मिलिटरीच्या गाड्या सगळ्या लागलेल्या आहेत आणि रस्ता बघा, रस्ता डोंगरातून काय रस्ता वाटतो. ते पण फोटो काढायला लागलेत मिलिटरीवाले. त्यांना पण वाटलं फार भारी आहे इकडे फोटो काढायला. बघा काय डोंगर, काय हे बर्फाचे डोंगर, काय रस्ता वाटतो पण सही एकदम. जेवढे डेंजर रोड तेवढे सुंदर रोड एकदम निसर्गाने. काय तर बघ ना धबधबा काय समोर वाटतो. हा रस्ता बघ ना. आले कारगिल किती 40-43 किलोमीटर कारगिल आहे आता. मित्रांनो बघा आता डोंगर बघा कसा, डोंगराचा एकदम कलरच बदलला, म्हणजे त्यांचा प्रकारच बदललेला आहे. माती वेगळीच आहे, हिरवी लाल, काय समजत नाही कसं काय नाही. समोर आपली गाडी चाललेली आहे. बधूचं डोकं काढून द्यायचं, व्हिडिओ काढतोय मधून. व्हिडिओ काढून काय करतो त्याचं त्यालाच माहिती. या बाजूला पण दाखव, लाल कलरचे डोंगर, हिरव्या कलरचे डोंगर, फक्त झाडं पानं काय नाही मिळत त्याच्यावर. अजून लिहायला जाताना अजून ह्याच्यापेक्षा डोंगर वेगळे लागतात. मित्रांनो बघा आता रस्ते बघा कसा दाखवतोय रस्ता. डोंगराच्या बाजूबाजूला रस्ता आणि वरचा डोंगर बघा कसा आहे. रस्ते बघा कुठे शेवटपर्यंत दिसतो. कुठे जायचंय आपल्याला, अजून पुढे जायचंय. आता राहिलेला आहे 21 किलोमीटर आणि वाजलेले आहेत 6, जवळजवळ 6ला 5 मिनिटं आहेत फक्त संध्याकाळचं. आणि ऊन बघा, ऊन कडक, असं वाटते 3-4 वाजलेले आहेत संध्याकाळचे. हा 8 वाजेपर्यंत अंधार पडतच नाही. 8 नंतरच अंधार पडतो इकडे आणि सकाळी 4 वाजता उजाडतो. तर मित्रांनो इकडे हॉटेलवर आपण पोचलेलो आहोत. हा आपला हॉटेल आहे. 2nd फ्लोअरवर रूम आहे आपली. हॉटेल सिल्क रोज एंट्री आहे. ही एक गाडी इकडे लागलेली आहे आणि ही एक इकडे. आणि हॉटेल वरती आहे, दुसरा मजला आहे. काय करणार, घ्यावं लागेल. चढायची ताकद नाही पण करावं लागेल. मित्रांनो कारगिलला एक रूम इकडे भेटलेली आहे, अशी विंडो आहे. हा डबलचा बेड, इथे दुसरा एक डबलचा बेड मध्ये. अशा 2 रूम, म्हणजे एकाच रूममध्ये. ही 1600 रुपयाला, फक्त 1600 ते 1500. हे टॉयलेट बाथरूम नीट अँड क्लीन, गिझर आहे. अशा आम्ही 3 रूम घेतलेले आहेत. एक तर मोठी आहे, मंदिश पाटील फॅमिली, मोगरे फॅमिली, एक आमची फॅमिली. अशा प्रकारे आम्ही 3 रूम घेतलेले आहेत. चला आपण कारगिलला आपल्या हॉटेलच्या रूमवर आहेत. आता भेटूया पुढे पुन्हा. तर मंदिश पाटीलची ह्या मोठ्या रूममध्ये आम्ही जेवणाची तयारी चालू आहे आमची. खिचडी लावली आहे मस्त, मुगाची गरमागरम खिचडी. हा राईस कुकरमध्ये शिजत आहे. हा किराणा मालाचा सगळा आपला पसारा आहे. इकडे मसाले वगैरे. रत्नेश तिकडे झोपलेला आहे. अनुष्का मोगरे मोबाईल घेऊन बसले. दुर्वासुद्धा मोबाईलवर. आज तिच्या मस्त रील झालेल्या आहेत.